बातमी मुंबईमधून। मुंबईच्या वांद्रे पूर्व परिसरामध्ये अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केली गेली। रेल्वेच्या जमिनीवरील अतिक्रमण हटवण्यास सुरुवात करण्यात आली। पश्चिम रेल्वेकडून मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ही कारवाई करण्यात आली आहे। स्थानिक पोलीस प्रशासन आणि रेल्वे पोलीस दलाकडून बंदोबस्त लावला गेला। स्थानिक रहिवाशांना या संदर्भात नोटीस सुद्धा देण्यात आलेली होती। ही दृश्य आपण बघतोय। मुंबई उच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर वांद्र्यामध्ये रेल्वेच्या जमिनीवरील जे अतिक्रमण होतं ते हटवण्यात आलं आणि या सगळ्याला पोलीस बंदोबस्त सुद्धा लावण्यात आला। वांद्रे पूर्व परिसरामध्ये ही अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली। आज बांद्रा पूर्व येथील बांद्रा टर्मिनस वर तिथल्या रेल्वे रुळावर जे बांगलादेशी लोकांनी अनधिकृत बांधकाम कब्जा केला होता त्याचं तोडकाम झालं। इमीडिएटली पश्चिम रेलवे को ये जो पूरे जितने भी अनऑथराइज्ड स्ट्रक्चर हैं यहाँ पे उनको हमें खाली करना है। जजमेंट के हिसाब से 100 हटमेंट हमें छोड़ना है, उसको हम नहीं डिमोलिश करेंगे। बाकी अप्रोक्सीमेटली 500 के करीब हटमेंट्स हैं जिसको हमें इमीडिएटली क्लियर करना है। या संदर्भात आपल्याला प्रतिनिधी जय पवार आणखी तपशील देत आहेत। जय, निश्चितच रिद्धी आपण पाहिलं तर खरं तर पश्चिम रेल्वेच्या माध्यमातून वांद्रे रेल्वे परिसरातील लागत असलेले जे झोपडपट्टी आहेत यांच्यावरती खरं तर सकाळीच बुलडोजर कारवाई ही केल्याची पाहायला मिळाली। मी सध्या वांद्रे या परिसरातच आहे, जिथे आपण पाहिलं तर सध्या परिस्थितीमध्ये या ठिकाणची सर्व घरं आपण पाहिली तर या सर्व झोपडीच आहेत या ठिकाणी आता बुलडोजरच्या माध्यमातून जे तो तोडकाम करण्यात आला आहे। खरं म्हणजे 2017 मध्येच ह्या प्रकरणाची उच्च न्यायालयात याचिका जी आहे ही दाखल करण्यात आली होती आणि तेव्हाच जे आहे ते या सर्व इकडच्या रहिवाशांना नोटीस बजावली होती की जी काही तुमची अनधिकृत घरं आहे यांना कुठेतरी अनधिकृत रित्या त्या आता तोडकामला जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे त्यानंतर ती याचिका ही आता आज सकाळी आपण पाहिलं तर उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आता सकाळपासूनच कारवाईला जे आहे ते सुरुवात झाली आणि या ठिकाणच्या जवळपास 400 ते 500 जे झोपडधारक आहेत यांच्या झोपड्यांवरती खरं तर बुलडोजर हा चालवण्यात आल्याचा पाहायला मिळाला। मात्र या ठिकाणी खरं तर सकाळी किरीट सोमाय हे सुद्धा आल्याचं पाहायला मिळालं। तसेच मुंबई पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा त्या ठिकाणी तैनात होता, कारण खरं तर अनेक महिला असतील किंवा मग लहान मुलं या झोपडपट्टीमध्ये खरं तर राहत होती। मात्र आता त्यांची जी घरं आहेत ही तोडल्यानंतर आपण सध्या परिस्थिती पाहिली तर या ठिकाणी अजूनही जे इकडचे त्या झोपडधारक आहेत हे या ठिकाणीच बसून राहिल्याचं पाहायला मिळतं। हे घरं जर तोडली तर त्यानंतर त्या लोकांना राहण्याचा प्रश्न हा तिकडे उपस्थित होत आहे आणि त्याच अनुषंगाने या ठिकाणी जे झोपडधारक आहेत हे अजूनही त्याच परिसरात हे आपल्याला या ठिकाणी असल्याचं पाहायला मिळते। त्यासोबतच त्यांच्या माध्यमातून वारंवार मागणी केली जात आहे की जे काही झोपडी जर अनधिकृत पद्धतीने त्या ठिकाणी आढळत असतील तर सर्वे हा सर्वच नागरिकांचा केला जावा आणि या सर्वेच्या माध्यमातून ज्या काही अनधिकृत झोपड्या आहेत त्यांना खरं तर तोडकाम करावं। मात्र काही या ठिकाणचे जे स्थानिक आहेत यांच्याकडे पोलीस बंदोबस्तामध्ये कारवाई करण्यात आलेली आहे असंही पाहायला मिळालेलं आहे। जय, तुम्ही आमच्याशी असेच जोडलेले राहा।